नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय सांगळे, सहाय्यक प्राध्यापक राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आपण मागच्या लेक्चरला मानवी भूगोलामधील प्रकरण 4 या प्रकरणामधील पर्यावरणानुसार मानवी समायोजन म्हणजे मानवाने पर्यावरणाला कशा प्रकारे आपलंसं केलेलं आहे किंवा ॲडॉप्ट केलेलं आहे याविषयी आपण चर्चा करत होतो। या प्रकरणामध्ये आपण मागच्या लेक्चरला थंड प्रदेशातील मानवी जीवन अर्थात एस्किमो लोक कशा प्रकारे आपलं जीवन जगतात त्या एस्किमो लोकांच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, चर्चा केलेली आहे। या थंड प्रदेशात म्हणजेच टुंड्रा प्रदेशामध्ये एस्किमो लोक अतिशय खडतर जीवन जगतात। ते शिकार करणे किंवा छोट्या मोठ्या व्यवसाय करणे यावर आपली उपजीविका भागवितात हे आपण पाहिलेलं आहे। आज आपण या प्रकरणामधील पर्यावरणानुसार मानवी समायोजन यामध्ये उष्ण कटिबंधातील मानवी जीवन कशा प्रकारचं आहे, हे लोक आपलं जीवन कसं जगतात याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये म्हणजे ट्रॉपिकल एरियामध्ये पिग्मी ही आदिवासी जमात राहते। त्यानंतर बुशमेन ही एक आदिवासी जमात त्या ठिकाणी आपलं वास्तव्य आजही केलेलं आपल्याला दिसून येतं। या उष्ण कटिबंधातील जे मानवी जीवन आहे ते अतिशय खडतर अशा स्वरूपाचं आहे। आपण उष्ण कटिबंधाचा विस्तार जर पाहिला तर सर्वसाधारणपणे 23.5 उत्तर अक्षवृत्त ते 23.5 दक्षिण अक्षवृत्त या दरम्यानचा जो प्रदेश आहे या प्रदेशाला उष्ण कटिबंध असं म्हटलं जातं। उष्ण कटिबंधाचा यामध्ये समावेश होतो। या प्रदेशामध्ये म्हणजे विषुववृत्तापासून, विषुववृत्त म्हणजे 0° यापासून 23.5 उत्तर आणि 23.5 दक्षिण या संपूर्ण प्रदेशामध्ये अतिशय घनदाट अशा स्वरूपाची त्या ठिकाणी जंगले आपल्याला दिसून येतात। वाळवंटी प्रदेशाचाही यामध्ये समावेश होतो। तर या प्रदेशामध्ये वातावरण जे आहे ते मानवी जीवनाला प्रतिकूल स्वरूपाचं आहे आणि म्हणून आपण अशा या प्रतिकूल वातावरणामध्ये कशा प्रकारे लोक आपलं जीवन जगतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पिग्मी ही जी आदिवासी जमात आहे या आदिवासी जमातीचा त्या ठिकाणी स्थान व प्रदेश, नैसर्गिक पर्यावरण हे नॅचरल एन्व्हायरमेंट, वांशिक व शारीरिक लक्षणे त्यांची कोणकोणती आहेत, अन्न व वस्त्र याविषयी त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांचा निवारा अर्थात राहण्याची सोय किंवा घरांची जागा कशा प्रकारची आहे, शिकारीसाठी किंवा एकूणच त्यांचं जे जीवन आहे ते कशावर अवलंबून आहे ते आपण पाहणार आहोत। म्हणजे अवजारे, शस्त्रे शिकारीसाठी कोणकोणती वापरतात, त्यानंतर त्यांचं आर्थिक सामाजिक जीवन कशा प्रकारचं आहे, यामध्ये शिकार करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे। मासेमारी, शेती, व्यापार ह्या सर्व ज्या क्रियाप्रक्रिया आहेत किंवा हे जे व्यवसाय आहेत हे लोक त्या ठिकाणी करतात आणि आपली उपजीविका भागवितात। तर आपण एक एक या ठिकाणी मुद्द्यानुसार आपण या पिग्मी जमातीची माहिती पाहणार आहोत। या पिग्मी जमातीच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा अभ्यास किंवा त्यावर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो,
पिग्मी ही आदिवासी जमात आहे आणि या आदिवासी जमातीचं वास्तव्य हे सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय घनदाट वनांच्या प्रदेशामध्ये असलेलं दिसून येतं। हे लोक प्राथमिक स्वरूपाचं जीवन जगतात। हे अतिशय खडतर असं जीवन या लोकांचं आहे। सामान्य मानवाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हे लोक फारच मागे असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे प्राथमिक स्वरूपाचं जीवन हे जगताना आपल्याला दिसतात। त्या ठिकाणच्या परिस्थितीवर, नैसर्गिक परिस्थितीवर या लोकांचं जीवन हे अवलंबून आहे। हे जंगलामध्ये राहतात आणि जंगलातीलच पदार्थ गोळा करून, फळे कंदमुळे गोळा करून आपली उपजीविका हे लोक भागवितात। तर असे हे पिग्मी जे लोक आहेत त्यांचा स्थान व प्रदेश कोणता आहे ते आपण पाहू। तर पिग्मी ही जमात जी आहे आफ्रिका खंडाच्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये राहते। हे आफ्रिका खंड, या आफ्रिका खंडाच्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये हे लोक राहतात। या प्रदेशाचा जो विस्तार आहे किंवा स्थान जे आहे ते म्हणजे 3 अंश उत्तर ते 3 अंश दक्षिण या प्रदेशादरम्यान, या प्रदेशामध्ये विषुववृत्तीय प्रदेशामध्ये हे लोक आपलं वास्तव्य त्या ठिकाणी करतात। पिग्मी लोकांचे मुख्य क्षेत्र म्हणजे कांगो नदीचं जे खोरं आहे, हे दक्षिण आफ्रिकेमध्ये कांगो नदीचं जे खोरं आहे, या कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये थोडक्यात या लोकांचं वास्तव्य त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं। पिग्मी हे जे लोक आहेत हे वेगवेगळ्या भागामध्ये विखुरले गेलेले आहेत। जे त्या कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे लोक राहतात। यामध्ये आफ्रिकेचा पश्चिम मध्य भाग, पूर्व भागातील काही प्रदेश यामध्ये हे पिग्मी लोक राहतात। आफ्रिकेच्या पश्चिमेकडील भागामध्ये बोंगो या पिग्मी बोंगो ही जी पिग्मी जमात आहे ही त्या ठिकाणी गॅबान या प्रदेशामध्ये राहते। हा प्रदेश अतिशय निसर्गाच्या दृष्टीने प्रतिकूल स्वरूपाचा आहे। मध्य भागातील पिग्मी हे कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये राहतात। कांगो नदीचं खोरं हे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे। आफ्रिकेच्या पूर्व भागातील झैरेच्या खोऱ्यामध्ये, झैरे हा आफ्रिकेमधील एक देश आहे, एक नदी आहे, त्या नदीवरून त्या ठिकाणी झैरेचा प्रदेश, आणि या प्रदेशामध्ये हनुरी या वनक्षेत्रामध्ये जे लोक राहतात त्यांना माबूजी असं म्हटलं जातं। तर या प्रकारे सर्वसाधारणपणे स्थान आणि प्रदेश यामध्ये आपल्याला या लोकांचं नेमकं ठिकाण कुठं आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नैसर्गिक पर्यावरण, नॅचरल एन्व्हायरमेंट कशा प्रकारचं आहे। तर हे जे लोक आहेत हे यांचं मुख्य वसतिस्थान जे आहे ते विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी हवामान हे विषम स्वरूपाचं आहे। आपल्याला माहीत आहे की विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशामध्ये सूर्यकिरणे ही लंब रूपाने पडतात। त्या ठिकाणी उष्ण आणि दमट अशा स्वरूपाचं हवामान आहे। या प्रदेशामध्ये वर्षभर पाऊस पडतो, पण त्या ठिकाणी वर्षभर सतत हा पाऊस पडत असतो। सूर्यकिरणे लंबरूपाने पडतात आणि त्या ठिकाणचं तापमान हे साधारणतः सरासरी 26 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस या दरम्यान हे तापमान आढळतं। विषुववृत्तावर दिनमान व रात्रिमान म्हणजे दिवस आणि रात्र हे समसमान आहेत। म्हणजे 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र अशा प्रकारचं त्या ठिकाणी हवामान आहे। या ठिकाणी वार्षिक पर्जन्य म्हणजे जो पाऊस पडतो तो 250 सेंटीमीटरपर्यंत हा विषुववृत्ताच्या प्रदेशामध्ये पाऊस पडतो। सतत या ठिकाणी वर्षभर पाऊस पडत असल्यामुळे दलदलीचे प्रदेश निर्माण झालेले आहेत। सूर्यकिरणाचा अभाव आहे,
त्यानंतर घनदाट जंगले निर्माण झालेले आहेत. वनस्पतींची वाढ या ठिकाणी प्रचंड वेगाने होते आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी झाडांची स्पर्धा अक्षरशः त्या ठिकाणी लागलेली असते. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये वनस्पतींची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये उन्हाळा हा एकच त्या ठिकाणी ऋतू आहे. म्हणजे उन्हाळा हा एकच ऋतू त्या ठिकाणी असतो. हवेचा दमटपणा असल्यामुळे वातावरण अतिशय रोगट अशा स्वरूपाचं आहे. म्हणजे मानवाच्या राहणीमानाच्या दृष्टीने तिथं असलेलं वातावरण हे रोगट आहे, दमट आहे, मानवाच्या जीवनाला प्रतिकूल स्वरूपाचा आहे. तरीही त्या ठिकाणी मानव हा वस्ती करून राहतो. वर्षभर पाऊस असल्याने विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सदाहरित अशा प्रकारची जंगले वाढलेली आहेत. सर्वोत्कृष्ट म्हणजे जगामध्ये जी काही सर्वोत्कृष्ट जंगलं आहेत त्यामध्ये हे कांगो नदीच्या खोरं किंवा विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशामध्ये सदाहरित जंगलांचं हे महत्त्वाचं त्या ठिकाणी स्थान आहे. जगातील सर्वोत्कृष्ट वनांपैकी हे एक ठिकाण आहे. या ठिकाणचे वातावरण रोगट आहे. मगाशी आपण पाहिलं की वर्षभर पाऊस पडतो, सूर्यकिरणं लंबरूपाने पडतात, अक्षरशः त्या ठिकाणी दिवसभर अंधार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली असते. वनांची रचना ही त्रिस्तरीय असते. म्हणजे छोटे मोठे मोठे अशा प्रकारची रचना ही वनांची असल्यामुळे सूर्यप्रकाश हा जमिनीवर पोचत नाही आणि त्यामुळे झाडांची स्पर्धा लागलेली आपल्याला दिसते सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. पर्यायानं दिवसा देखील त्या ठिकाणी अंधार पडलेला आपल्याला दिसून येतो. या प्रदेशामध्ये अनेक प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी आहेत, हत्ती आहे, रानडुकरे आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अजगर आहेत, माकडं यांची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. नदीमध्ये सुसरी आहेत, मगरी आहेत, कासव, पानघोडे, त्यानंतर इतरही प्राणी, ससे आणि रोगट हवामान असल्यामुळे सतत दलदल असल्यामुळे त्या ठिकाणी विषारी डासांचे प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येते. ही अशा प्रकारची प्रतिकूल परिस्थिती या प्रदेशामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणचं मानवी जीवन हे खडतर अशा स्वरूपाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर वांशिक व शारीरिक लक्षणे कोणकोणती आहेत हे आपण पाहणार आहोत. आता हे जे लोक आहेत हे पिग्मी लोक हे जगामध्ये बुटके म्हणून प्रसिद्ध आहेत. ची हाईट कमी असते किंवा उंचीने हे लोक कमी आहेत. या ठिकाणच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे, प्रतिकूल वातावरणामुळे हे लोक हडकुळे आहेत. त्यानंतर बुटके आहेत, रोगट आणि खुजे अशा स्वरूपाचे हे लोक आहेत. कारण त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते मानवी वस्तीला अजिबात अनुकूल नाही. त्यामुळे या लोकांच्या जीवनामध्ये अनेक समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. या लोकांची उंची साधारणतः 1.33 मीटर ते 1.49 मीटरपर्यंत दिसून येते. म्हणजे अतिशय बुटके हे लोक आहेत. त्यांच्या त्वचेचा जो रंग आहे तो पिवळसर किंवा लालसर तपकिरी अशा स्वरूपाची त्वचा असते, गडद तपकिरी रंगाची. पिग्मींचे नाक हे चपटे आहे, नाक चपटे. त्यानंतर डोळे मोठे असतात, केस काळे लोकरीसारखे असलेले आपल्याला दिसतात. त्यांची शारीरिक लक्षणे ही निग्रोइड हा जो वंश आहे या वंशाशी जुळते मिळते असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अन्न व वस्त्र. तर हे लोक आपली उपजीविका कशा प्रकारे भागवितात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या लोकांचं अन्न काय आहे, वस्त्र कोणकोणती वापरतात. तर पिग्मी या लोकांचं घर हे अतिशय लहान असतं, म्हणजे झोपडीवाजा या लोकांचं घर असतं. या सदाहरित जंगलाच्या प्रदेशामध्ये हे लोक त्या ठिकाणी अन्न मिळवण्यासाठी भटकंती करतात किंवा सतत भटकत असतात. जंगलामधील पदार्थ गोळा करतात. त्यामध्ये लाख, डिंक, मध हे सर्व पदार्थ त्या ठिकाणी ते गोळा करतात, त्यांचं संकलन करतात.
आणि या जंगलातील पदार्थावर आपली उपजीविका भागवतात. त्यानंतर शिकार हा त्यांचा आणखीन मुख्य व्यवसाय असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. शिकार करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सतत अन्नाच्या शोधामध्ये हे लोक त्या ठिकाणी भटकताना आपल्याला दिसतात. शिकारीसाठी हे लोक धनुष्यबाण याचा वापर करतात. त्यानंतर विषारी बाणांचा वापर करतात. म्हणजे बाणाच्या टोकाला विषारी वनस्पती त्या ठिकाणी लावून ठेवतात. विषारी औषध त्या ठिकाणी लावतात. पिग्मींचे मुख्य अन्न मांस हे आहे. म्हणजे मांसाहारी हे लोक आहेत. मांस त्यांना फार आवडतं. पशु पक्ष्यांचं मांस ते खातात, शिकार करतात, त्यापासून ते अन्न मिळवतात. हे जे मांस आहे ते भाजून खातात. विशेष म्हणजे वनस्पतीजन्य अन्न हे वृक्षांच्या फळांपासून त्यांना प्राप्त होतं. म्हणजे जंगलातील पदार्थ गोळा करून त्याच्यावर आपली उपजीविका भागवतात. हे लोक मासेमारीसुद्धा करतात. पिग्मी जमात ही त्यातले बरेचसे लोक हे वस्त्र वापरत नाही किंवा नग्न अवस्थेमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. फक्त लज्जा रक्षणासाठी काही प्रमाणामध्ये हे लोक वस्त्र वापरतात अलीकडे. पूर्वी मात्र झाडांच्या पानांचा वापर हे लज्जा रक्षणासाठी त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. स्त्रिया या शरीराभोवती झाडांची पाने गुंडाळतात, साली गुंडाळतात. मासे शोभेसाठी पुरुष स्त्रिया पानांचे व वेळी जे केळी त्या जंगलामध्ये आहेत, केळींची झाडं, त्याची पानं ही आणि बियांचा त्या ठिकाणी वापर करतात. वेगवेगळ्या जंगलांमध्ये ज्या बिया आहेत त्या बियांचा ते हार बनवतात आणि गळ्यामध्ये त्या ठिकाणी शोभेसाठी सौंदर्य प्रसाधन म्हणून त्या ठिकाणी ते वापर करतात. या लोकांना जादूटोणा मान्य आहे. म्हणजे अंधश्रद्धाळू हे लोक आहेत. अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या लोकांची निवाऱ्याची व्यवस्था काय आहे किंवा हे लोक कसे राहतात, त्यांचं निवासस्थान काय आहे, त्यांची घरांची रचना कशा प्रकारची आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पिग्मी हे जे लोक आहेत ते जंगलामध्ये राहतात. वनक्षेत्रामध्ये ते अन्नाच्या शोधात सतत भटकत असतात. त्यामुळे त्यांची एक वस्ती अशी निश्चित नसते. हे लोक झाडावर सुद्धा राहतात, झाडावर घर बांधतात. त्यानंतर सतत पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी झाडावर हे लोक घर बांधतात, कारण खाली संपूर्ण दलदल निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. म्हणून हे लोक झाडावर राहतात. पिग्मींचे घर म्हणजे झोपड्याच असतात. म्हणजे झोपडीवाजा या लोकांचं घर असतं. हे जे लोक आहेत ते घरं जी आहेत त्यांची गवतापासून बनवतात. म्हणजे वनस्पतीचा आधार घेतात. जंगलामध्ये असणारं उंच वाढलेलं गवत हे कापून आणतात आणि त्या ठिकाणी आपलं घर किंवा निवारा बनवतात. सालींपासून छत बनवतात. त्यानंतर गवतापासून पलंगसुद्धा बनवतात. म्हणजे पलंग गवताचाच असतो. हे संपूर्णपणे वनस्पतींचा वापर त्या ठिकाणी केला जातो. अंथरुणासाठी प्राण्यांची कातडी, हे शिकार केल्यानंतर जी कातडी आहे ती प्राण्यांची कातडी ही अंथरुणासाठी हे लोक वापरतात. धनुष्यबाण, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पाणी साठवण्यासाठी भांडे हे त्या ठिकाणी घरामध्ये त्यांच्या झोपडीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे या लोकांचं निवासस्थान हे जंगलामध्येच असलेलं आपल्याला दिसून येतं. झोपडीवाजा त्या ठिकाणी अस्थायी स्वरूपाची त्यांची निवास व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर अवजारे, शस्त्रे कोणकोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. हे कोणकोणती टूल्स हे वापरतात. तर पिग्मी लोकांकडे जास्त शस्त्रे असत नाहीत. त्यांच्याकडे धनुष्यबाण, भाला, लाकडी तोफा, प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेली शस्त्रे एवढी एक मर्यादित अशा स्वरूपाची शस्त्र हे वापरतात. आणि या शस्त्रांचा वापर हे लोक फक्त त्या ठिकाणी शिकार करण्यासाठी करत असतात. पिग्मी लोक धनुष्यबाणाला किंवा भाल्याच्या टोकाला विषारी वनस्पती किंवा कीटक किंवा वनस्पतींचा रस लावतात.
आणि शिकार ही आपली साध्य करून घेतात. त्यानंतर या लोकांचं आर्थिक जीवन कशा प्रकारचं आहे याविषयी आपण चर्चा करू. या पिग्मी जमातीचं जे आर्थिक जीवन आहे, आर्थिक क्रिया आहे, त्या साधारणतः या ठिकाणी हे लोक शिकार करतात, मासेमारी करतात आणि शेती करतात. काही प्रमाणामध्ये ते व्यापारसुद्धा करतात, म्हणजे वस्तूच्या स्वरूपामध्ये देवाणघेवाण या लोकांची सुरू असते. शिकार हा मुख्य या लोकांचा व्यवसाय आहे आणि शिकार करण्यासाठी त्यामध्ये शिकार फक्त उदरनिर्वाहासाठी हे लोक करतात, म्हणजे आपली उपजीविका भागवण्यासाठी शिकार करतात. नियमित शिकार करणे, हे रोज शिकारीसाठी बाहेर पडणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. पिग्मी लोकांची शिकार नियमित व लहान प्राण्यांपासून पर्यंत मर्यादित असते, म्हणजे छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार हे लोक करत असतात. शिकारीसाठी माकड, खारीक, खरुताई, उंदीर, पाली, रानडुक्कर या चिपांजी, गोरिला यासारखे जे जंगलामध्ये प्राणी आहेत या प्राण्यांची हे लोक शिकार करतात. शिकारीसाठी खटक्याचे सापळे हे लोक वापरतात. शिकारीसाठी या लोकांकडे धनुष्यबाण असते. हे लोक चपळ असतात, चपळाईने त्या ठिकाणी शिकार करतात. त्यानंतर हत्तीला बाणाच्या साहाय्याने त्यांच्या डोळ्यामध्ये बाण मारून हे लोक त्या ठिकाणी आंधळं करतात आणि हत्तीची शिकार केली जाते. नंतर त्या हत्तीला खड्ड्यामध्ये पाडलं जातं, बाणाच्या साहाय्याने या हत्तीची शिकार केली जाते. त्यानंतर मासेमारीसुद्धा हे लोक करतात. मासेमारी हा जो व्यवसाय आहे हा केवळ उदरनिर्वाहासाठी किंवा स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी हे लोक मासेमारी करतात. कांगो नदीचं जे खोरं आहे या नदीच्या खोऱ्यामध्ये, या नदीमध्ये हे लोक मासेमारी हा व्यवसाय करतात. अंतर्गत काही जी जलाशय आहेत त्यामध्ये सुद्धा मासेमारी हा व्यवसाय केला जातो. अन्नाची साठवण हे लोक करत असतात, म्हणजे शिकार करून आणणे, त्याची साठवणूक करणे. स्त्रिया जंगलातील फळे, कंदमुळे, मध, मेण इत्यादी जंगली पदार्थ गोळा करण्याचं काम करतात आणि त्याची साठवणूक करतात. म्हणजे काही रानमेवा असेल तर तो साठवून पुढे भविष्यासाठी अन्नाची तरतूद करून हे लोक ठेवतात. त्यानंतर शेती हा एक व्यवसाय या लोकांचा आहे. शेती करतात. युरोपियन लोकांच्या संपर्कात आल्यामुळे शेतीचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. शेतामध्ये रबराच्या झाडापासून चीक काढतात. त्यानंतर चीक गोळा करून हे लोक त्या ठिकाणी व्यवसाय केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर व्यापार हा एक या लोकांचा मुख्य त्या ठिकाणी व्यवसाय आहे. पिग्मी लोक हे पर्यावरणाशी जुळवून घेतात, पर्यावरणाशी त्यांनी जुळवून घेतलेलं आहे. त्यामुळे या लोकांमध्ये आजार हे मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येतात. व्यापार हे जे लोक आहेत व्यापारामध्ये म्हणजे अंतर्गत त्यांच्यामध्येच हे व्यापार करत असतात. मांस देणं घेणं किंवा जंगली पदार्थ देणं घेणं अशा प्रकारचा व्यापार असतो. जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वातावरण हे प्रतिकूल असल्यामुळे या लोकांचं जीवन जे आहे ते अतिशय खडतर आहे. पर्यावरणाशी या लोकांनी जुळवून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. सतत त्या ठिकाणी दलदल निर्माण झालेले असल्यामुळे हे लोक आजारी पडतात आणि मृत्यूचं प्रमाण हे सुद्धा या लोकांचं जास्त आहे. फारशी त्यांच्या शरीराची वाढ या प्रदूषित वातावरणामुळे किंवा दमट आणि उष्ण वातावरणामुळे या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. तर पर्यावरणाच्या बाबतीमध्ये हे लोक फार जागरूक आहे. कुठल्याही प्रकारच्या पर्यावरणाचा ऱ्हास ते करत नाही आणि पर्यावरणाचा ऱ्हास न करता त्या ठिकाणच्या परिस्थितीचा ते आनंद घेतात आणि
आपलं जीवन हे अतिशय आनंदाने जगतात. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज उष्णकटिबंधातील मानवी जीवन किंवा ह्युमन लाईफ इन ट्रॉपिकल एरियामध्ये हे पिग्मी लोक कशा प्रकारे आपलं जीवन जगतात याविषयी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण या उष्ण प्रदेशातील जे बुशमेन जे लोक आहेत, विशेषतः वाळवंटामध्ये राहतात, तर त्या जमातीचा आपण अभ्यास करू. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.